केळीची जी गर्भधारणा होते ना ती झाडाच्या बुंद्याशी होत असते। मित्रांनो, ताक, ढेंचा किंवा सण हे एकाच प्रकाराला आपण संबोधन करत असतो। ह्या शेतकरी मित्रांनी 2 रोपांच्या मध्ये अशा पद्धतीने ताक टाकलेला आहे। पण हा योग्य आहे? आणि मी जर ताक कापला तर माझ्या रोपाला शॉक बसून जाईल। इथं बायोमल्चिंग तयार होईल। आणि आपल्याला काय हवं आहे? आपल्याला अन्न खाणारी मुळीच जास्त हवी आहे। मित्रांनो, तागाचं बियाणं हे केळीच्या रोपापासून किती दूर टाकलं पाहिजे? मित्रांनो, ताक, ढेंचा किंवा सण हे एकाच प्रकाराला आपण संबोधन करत असतो। काही ठिकाणी त्याला ताग म्हणतात, काही ठिकाणी ढेंचा म्हणतात, काही ठिकाणी त्याला सण म्हणतात। सध्या आपण त्याला ताग म्हणूया। तर ह्या शेतकरी मित्रांनी 2 रोपांच्या मध्ये अशा पद्धतीने ताग टाकलेला आहे। पण हा योग्य आहे? तर नक्कीच नाही। आपण मित्रांनो आधी हे समजून घेऊया की ताग हा का टाकावा लागतो। तर आपल्याला ताग याच्यासाठी टाकायचा आहे की झाडाला आपल्याला गारवा मिळाला पाहिजे। म्हणून ताग हा कधी पण अशा पद्धतीने दक्षिण आणि पश्चिम अशा दिशेने हा टाकला गेला पाहिजे। हे रोप आहे, रोपापासून साधारण 6 इंचावर असा आणि दक्षिण बाजूला 6 इंचावर असा। सो अशा एल आकारामध्ये तुम्हाला ताग हा टाकायचा असतो। आता तागाचं बियाणं कधी टोपायचं आणि त्याच्यामध्ये केळीचं रोप कधी लावायचं, आपण याचं गणित बघूया। तर तागाला साधारण 1 फूट व्हायला साधारण 21 दिवसाचा कालावधी असतो। असं धरूया की 1 तारखेला आपण तागाचं बियाणं आपण हे दक्षिण आणि पश्चिम दिशेने टाकलं तर साधारण 21 दिवसामध्ये ते साधारण 1 फुटाचं होईल। आता ते साधारण 1 फुटाचं झाल्यानंतर त्याच्या बाजूला आपल्याला रोप लावायचं आहे। बऱ्याचदा आपण काय करतो की आपण टाकून देतो आणि फक्त आपलं समाधान असतं की मी सण टाकलेला आहे आणि त्याच्या बाजूला आपण रोप लावून टाकतो। परंतु मित्रांनो, ताग हा पूर्ण 1 फुटाचा झाल्याशिवाय त्याच्यामध्ये कृपा करून रोप लावू नका। तो रोप प्रचंड महाग आहे, त्यामुळे त्या एक रोप आपलं जगवलं गेलं पाहिजे। तर साधारण तुमचा सण 1 फुटाचा झाला की त्याच्या बाजूला तुम्हाला रोप लावून टाकायचं आहे। पुढचा भाग आपण बघणार आहे की तागाचं नियोजन कसं करायचं। मित्रांनो, मॅक्सिमम शेतकरी चूक करतात। तागाला खूप मोठं होऊ देतात आणि त्याच्या बाजूला मग जे रोप असतं ते छोटंच असतं, परंतु ताग तुमचा एवढा होऊन जातो आणि रोप तुमचं एवढंच असतं। भीती काय असते शेतकरी मित्राच्या मनामध्ये की मी जर आता ताग कापून टाकला, मी ताग लावला आहे झाडाला वाचवण्यासाठी आणि मी जर ताग कापला तर माझ्या रोपाला शॉक बसून जाईल। तर मित्रांनो, असं नसतं। आपण बघा, आपल्याला जेव्हा गारवा हवा असतो तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण कूलर लावतो। आपल्याला कूलरची हवा नको हवी असते, आपल्याला रूममध्ये गारवा हवा आहे। तसंच या रोपाचं आहे। आपण सावलीसाठी ताग लावत नाही आहे, आपण गारव्यासाठी ताग लावतोय। जी पश्चिमेकडून येणारी जी गरम हवा असते ती गरम हवा गार होऊन आपल्या रोपापर्यंत जावी आणि रोपाला शॉक लागू नये म्हणून आपल्याला ताग किंवा ढेंचा हा लावायचा असतो। म्हणून तुम्हाला नियोजन कसं करायचं आहे, तर तुमचं झाड जेवढं मोठं होणार आहे ना त्या हिशोबाने तुम्हाला ताग कापत जायचं आहे। समजा तुमचं झाड एवढं झालं, ताग एवढा झाला, तर त्याला रोपाच्या हिशोबाने कापून टाका। परत झाड एवढं झालं, तुमचा ताग एवढा झाला, कारण तागाचा स्पीड हा वाढण्याचा प्रचंड आहे रोपापेक्षा, त्याच्यामुळे निश्चितपणे झाडापेक्षा तुमचा ताग वाढत जाणार आहे। म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रोपाच्या हाईटच्या हिशोबाने तुम्हाला कापत घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो, रोपाला गारवा हवाय मित्रांनो, सावली नको आहे। बऱ्याचदा शेतकरी मित्र एवढा ताग होऊन जातो तरी सुद्धा ते त्या तागाला कापत नाही। याचे दुष्परिणाम काय होतील ते तुम्हाला सांगतो। केळीची जी गर्भधारणा होते ना ती झाडाच्या बुंद्याशी होत असते आणि जेव्हा तुमचा ताग मोठा होतो त्या तागाच्या सावलीमध्ये आपल्या ज्या केळीचं जे खोड आहे, हे बघा, हे जे खोड आहे ना, ह्या खोडावर जेवढं ऊन पडेल तेवढं त्या खोडाची हार्डनिंग होत असते। ते जेवढं कडक होईल तेवढं ते फुगणार आहे आणि त्याच्यामध्ये मग गर्भाची योग्य निर्मिती होणार आहे। तागाच्या सावलीमध्ये काय होतं की झाड कमकुवत राहून जातं, ते उंच उंच वाढत जातं आणि स्टम्पची साईज न वाढल्यामुळे गर्भ हा तुमचा आपसुकच कमकुवत तयार होतो। मग आपण जेव्हा घड निघतात त्यावेळेला आपण विचार करतो की माझं काय चुकलं की जेणेकरून मला चांगला निस्वा झाला नाही, माझं काय चुकलं की माझा वादा शॉर्ट राहून गेला। त्याचं उत्तर लपलेलं असतं तुमच्या सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्याच्या नियोजनामध्ये। म्हणून रोपावर ऊन पडणं तितकंच आवश्यक आहे। म्हणून तागाला तुम्ही झाडाच्या हिशोबाने कट करत राहा। आणि आता काढायचा केव्हा आहे, तर साधारण जून महिन्यामध्ये आपल्याला वाटलं की आता पावसाचं वातावरण झालंय छान आणि आता माझ्या रोपाला अजिबात भीती नाही आहे, त्यावेळेला तुम्ही काय करा, वातावरण झाल्या मस्त ताग कापून टाका आणि त्याला असं मस्त 2 रोपांच्या मध्ये त्याला पसरवून द्या। याचे 2 फायदे होतील। पहिला फायदा काय होईल, इथं बायोमल्चिंग तयार होईल। बायोमल्चिंग झाल्यामुळे काय होईल की रोपाची जी मुळं आहेत ना त्या बायोमल्चिंगच्या खाली प्रचंड पांढरी शुभ्र आणि खूप सारी वाढतात। आणि आपल्याला काय हवं आहे, आपल्याला अन्न खाणारी मुळीच जास्त हवी आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते बायोमल्चिंगचा पार्ट होणार आहे। आणि दुसरं म्हणजे आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी मदत होणार आहे, जे आपल्या पिकासाठी
सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ऑर्गॅनिक कार्बनचं महत्त्व आपण बाकी व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. ह्या माहितीमुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा थोडाही फायदा झाला असेल तर तुमच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.